नाशिक महानगरपालिकेच्या पश्चिम प्रभाग समितीची पहिली मासिक सभा मंगळवारी दिनांक 7 जुलै रोजी पश्चिम विभागीय कार्यालयाच्या सभागृहात सभापती सुरेश अण्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली। सभेत विकासकामे, भद्रकालीतील रस्ता खोदकाम, उद्यानांची देखभाल, पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवर जोरदार चर्चा झाली। सभेच्या सुरुवातीला सभापती सुरेश अण्णा पाटील यांनी सर्व विभाग प्रमुख व अधिकाऱ्यांना नागरिकांची प्रलंबित विकासकामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले। कोणत्याही कामात दिरंगाई होऊ नये आणि नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात असे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी प्रभाग क्रमांक 12च्या नगरसेविका हेमलता पाटील यांनी ड्रेनेज व्यवस्था अपुरी असल्याने सांडपाणी रस्त्यावर येत असल्याची समस्या मांडली। तसेच अंतर्गत रस्ते, अरुंद गल्ल्या आणि कचरा संकलनाच्या वाहनांना प्रवेश न मिळाल्याने निर्माण होणाऱ्या अडचणींकडे लक्ष वेधले। नगरसेविका अदिती ऋतुराज पांडे आणि मयुरी अंकुश पवार यांनीही या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली। त्यावर संबंधित विभागांनी पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देश सभापतींनी दिले। दरम्यान भद्रकाली परिसरात महावितरणच्या भूमिगत वायरिंगसाठी करण्यात आलेल्या रस्ता खोदकामाचा मुद्दा सभेत चांगलाच गाजला। खोदकामासाठी परवानगीची कागदपत्रे मागवल्यानंतर संबंधित मक्तेदाराने भद्रकालीऐवजी नाशिक रोड आणि पंचवटी येथील परवानगीची कागदपत्रे दाखवल्याचा आरोप नगरसेवकांनी केला। यावर नगरसेविका अदिती पांडे, मयुरी पवार आणि नगरसेवक बबलू शेलार यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित मक्तेदारावर कारवाईची मागणी केली। खोदकामामुळे पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनींचे नुकसान, रस्त्यांवरील खड्डे आणि पावसात निर्माण होणाऱ्या चिखलामुळे नागरिकांना मोठा त्रास होत असल्याचेही सभेत निदर्शनास आणून देण्यात आले। याशिवाय विभागातील उद्यानांच्या देखभालीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले। नगरसेविका हेमलता पाटील यांनी उद्यानांची संख्या आणि देखभालीची माहिती मागितली, तर नगरसेवक राजेंद्र आहेर यांनी संबंधित मक्तेदाराचे नाव, संपर्क क्रमांक आणि कामांची माहिती असलेले फलक प्रत्येक उद्यानात लावण्याची मागणी केली। नगरसेवक समीर कांबळे यांनी खोदकामानंतर केवळ मुरुम टाकून खड्डे बुजविल्यामुळे अपघातांची शक्यता वाढल्याचा मुद्दा उपस्थित केला। तसेच दूषित पाणीपुरवठा, दलित वस्ती सुधार योजनेतील प्रलंबित कामे आणि फायली परत पाठविण्याच्या प्रकारांबाबतही प्रशासनाला जाब विचारला। सभेअखेर सभापती सुरेश अण्णा पाटील यांनी नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देत विकासकामांना गती देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे असे स्पष्ट केले। स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक। आज पश्चिम विभागाची जी सभा झाली त्याच्यामध्ये मेनली पावसाळ्यात जे पाणी साचतं ते, नंतर पिण्याचं पाणी हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर गढूळ पाणी, असे सर्व विषयावर सदस्यांनी चांगल्या प्रकारे चर्चा केली आणि त्या पद्धतीने आपण अधिकाऱ्यांना पण सांगितलं की कोऑर्डिनेशन ठेवा। कोऑर्डिनेशन असल्यावर बऱ्याचशा गोष्टी बोलून सुटतात आणि एकमेकांना जर आता बाहेरचे काही कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत त्यांनासुद्धा ह्या प्रशासनाने यांचं कोऑर्डिनेशन करून द्यायला पाहिजे। कोऑर्डिनेशन केलं तर ते कोण काय करतं हे पण कोऑर्डिनेशन होत नाही, त्याच्यामुळे बरेच प्रॉब्लेम येतात। हे सर्व आम्ही हे करताना असं केलं का तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सर्वांचं कोऑर्डिनेशन करून सर्व विभागाचे आणि मग काम करा, म्हणजे आपल्याला याच्यातून निश्चितपणे चांगलं मिळेल।